मंगळागौरी श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचा उत्सव करण्याची चाल आहे. मुलीचे लग्न झाल्यावर 5 वर्षांपर्यंत तिच्याकडून मंगळागौरीची पूजा करून घेत असतात. हे व्रत सौभाग्यवर्धक असून त्याच्या योगाने पतीचे आयुष्य वाढते अशी समजूत आहे. त्याचा धार्मिक विधी व रूढी. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीने श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी देवीची पूजा करावी. पहिल्या वर्षी माहेरी व पुढे सासरी मंगळागौरीची पूजा करावी. पूजेला लागणारे सर्व पदार्थ तयार करून ठेवावेत. मंगळागौरीच्या पूजेत सोळाचे महत्त्व विशेष आहे. धोतरा, शेवंती, दुर्वा, आघाडा वगैरे 16 प्रकारची पत्री व फुले असावी लागतात. एका ताटात हळदी कुंकू, काजळ, करंडा, फणी, तांदूळ, खण, नारळ, सुपारी, विडा व दक्षिणा वगैरे पदार्थ घालून ते वायन आपल्या मातेस अगर मातेकडील सुवासिनीस द्यावे. त्याचप्रमाणे ब्राह्मणासही वायन द्यावे. पूजा करावयाची ती भक्तिपूर्वक व मौनाने करावी. दुपारी सुवासिनींसह न बोलता मिष्टान्न भोजन करावे. रात्री 16 वातींची आरती ओवाळावी आणि सुवासिनींच्या ओट्या भराव्या. रात्री भोजन करू नये. गाणी, खेळ, नृत्य, फुगड्या वगैरे प्रकारांनी सर्व रात्र मोठ्या आनंदाने घालवावी. दुसरे दिवशी सकाळी गौरीस सौभाग्यद्रव्ये अर्पण करून विसर्जन करावी. गौरीची प्रतिमा असल्यास ब्राह्मणास दान करावी. वरीलप्रमाणे 5 वर्षे मंगळागौरीचे व्रत केले म्हणजे पतीस आरोग्य प्राप्त होते व सौभाग्य अक्षय टिकते. मंगळागौरीची पूजा सर्व जातींच्या सौभाग्यवती स्त्रियांनी केली पाहिजे. परंतु या व्रताचा प्रचार फक्त दक्षिणी ब्राह्मण स्त्रियांमध्येच विशेष दिसून येतो. वास्तविक हे व्रत सर्व सुवासिनींनी सौभाग्य कायम राखण्यासाठी प्रतिवर्षी केले पाहिजे. परंतु प्रचारात फक्त 5च वर्षे व्रत आचरणाची चाल दिसते. हे व्रत प्रत्येक मुलगी आपल्याच घरी करील तर तिला विशेष आनंद होणार नाही. तेच जर 8-10 मुलींनी एकत्र जमून हे करतील तर एकमेकांविषयी प्रेम वाढण्यास व धार्मिक गोष्टी समजण्यास सुलभ जाईल व त्या गोष्टी समजल्या म्हणजे खरा आनंदही होईल. यावरून 10-12 मुली एकत्र जमून मंगळागौरीची पूजा करण्याची चाल पडली असावी. अशाच नवनवीन माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.